वारकरी संप्रदायातील थोर महात्मे व महाराष्ट्रातील विचारवंतांची दुर्मिळ कीर्तने, प्रवचने, व्याख्याने ऐकण्यासाठी सुरेश महाराज सूळ या यूट्यूब चॅनेलला अवश्य सबस्क्राइब करून बेल आयकॉन दाबा. संताविन प्राप्ती नाही ऐसी वेद देती ग्वाही. संतांशिवाय जीवाला परमात्मा प्राप्ती होऊ शकत नाही. उपनिषद, पुराण, शास्त्र, सर्व संत एक मुखाने हीच ग्वाही देत आहेत की बा तुम्हाला परमात्मा प्राप्ती जर करून घ्यायची असेल तर संतांना, सद्गुरूंना शरण जा, त्याशिवाय परमात्मा प्राप्ती होऊ शकणार नाही असा शास्त्रीय अबाधित सिद्धांत आहे. मग जीवाचा आणि देवाचा मिलन घडून आणणारा मधला दुवा संत आहे. संतांशिवाय परमात्मा प्राप्ती नाही आणि परमात्मा प्राप्तीशिवाय सुख नाही. मग सुख जर आपल्याला आवश्यक आहे तर सुखाकरता देव प्राप्त केला पाहिजे आणि देव प्राप्ती करता संतांचा समागम करणं अत्यावश्यक आहे. त्याशिवाय तुम्हाला सुख प्राप्ती होऊ शकणार नाही. विठ्ठल मनुष्य जीवनात सत्समागम अत्यावश्यक का, याची कारणमीमांसा मी आपल्या पुढे ठेवली. माणसाला हवा आहे सुख. सुख मिळवण्याकरता देव आपलासा केला पाहिजे आणि देव आपलासा होण्याकरता संत हाच एकमेव मधला दुवा आहे. म्हणून जीवनात सत्समागम ही अत्यावश्यक बाब आहे. तेव्हा तुकोबाराय सर्व मानव मात्रांना सांगू लागले, बाबांनो तुम्हाला तुमच्या जीवनाची वाटचाल जर करायची असेल आणि खरं इच्छित साध्य जर तुम्हाला प्राप्त करून घ्यायचं असेल तर तुम्ही सत्समागम करा, संतांचा समागम करा. या प्रकारे तुकोबाराय लोकांना सांगू लागले. त्यावेळेला लोक म्हणाले, महाराज सत्समागम करायला पाहिजे, तुम्ही आम्हाला सांगितलं. हो बाबांनो, खरोखर आहे, तुम्हाला सुख मिळवायचे म्हणून त्याकरता देव प्राप्त करून घेतला पाहिजे आणि देवाचा अनुग्रह होण्याकरता सत्समागम ही महत्वाची बाब आहे. दुर्लभम त्रयमे वैतत देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षुत्वम महापुरुष संश्रय. देवाच्या अनुग्रहाला हेतुभूत या 3 गोष्टी सांगितलेल्या आहेत. एक मनुष्य जन्म, आता तो आपल्याला मिळालेला आहे. हा विषय आपला आता समजा दुर्लभतेचा राहिला नाही. पुढची महत्वाची दुर्लभ गोष्ट आहे मनुष्यत्वम मुमुक्षुत्वम. मनुष्यत्व मिळालं परंतु मुमुक्षुता ही निर्माण व्हायला पाहिजे. तो देव मला मिळावा अशी ही तळमळ निर्माण व्हायला पाहिजे. ही दुसरी दुर्लभ गोष्ट. आणि तिसरी दुर्लभ गोष्ट असा आहे, अशी तळमळ निर्माण झाल्यानंतर त्याला मार्गदर्शन करणारे संत भेटले पाहिजे. ते संत मिळाले, त्यांचं मार्गदर्शन यथार्थ प्रकारे लाभलं की निश्चित आपल्याला देवाचा अनुग्रह होऊ शकतो. म्हणून जीवनात सत्समागम हा घडायलाच पाहिजे अशी माझी म्हणण्याची तुम्हाला एक खात्री आहे, अपेक्षा आहे. या दृष्टीने मी तुम्हाला सांगतो सत्समागम करा. ठीक आहे महाराज, आता तुमच्या म्हणण्यानुसार आमचा निर्णय झाला, सत्समागम हा व्हायला पाहिजे, या मताचे आम्ही आता झालो. आता पुढचा आम्हाला सांगा, तो कसा घडला पाहिजे. तुकोबाराय म्हणतात या बाबतीत आता तुम्हाला सांगू कसा घडला पाहिजे. हा जो तुमचा मुद्दा आहे ना, तर त्याला माझं असं उत्तर आहे, तो कसाही घडो. कसाही म्हणजे हो कसाही, कुठल्याही एखाद्या प्रकाराने का होईना तो संतांचा समागम घडावाच असं सेवेकरता घेतलेल्या अभंगाच्या प्रथम चरणात सांगतायत. संत समागम एखादी परी, संत समागम एखादी परी, संत समागम एखादी परी, संत समागम एखादी परी. भावे त्याचे द्वारी श्वान याती, भावे त्याचे द्वारी श्वान याती, तेथे राम नाम होईल सर्व, तेथे राम नाम होईल सर्व. भावे त्याचे द्वारी श्वान याती, भावे त्याचे द्वारी श्वान याती, तेथे राम नाम होईल सर्व, तेथे राम नाम होईल सर्व. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, बाबांनो
तो संतांचा समागम कसा घडावा असं तुमचं म्हणणं आहे ना, तर माझं असं उत्तर याला, तो कसाही घडो. कसा आहे म्हणजे हो, कुठल्याही एखाद्या प्रकाराने का होईना तो संतांचा समागम व्हावाच. संत समागम एखादिये परी, परी म्हणजे प्रकार. कुठल्याही एखाद्या प्रकाराने का होईना तो संतांचा समागम व्हावाच. तो निश्चित उपयोगाला येणार, वाया जाणार नाही. जीवनात संतांचा समागम हा घडलाच पाहिजे. इतरांचा समागम होऊच नये आणि संतांचा समागम झाल्याशिवाय राहू नये. इतरांचा समागम नकोच. विंचवाची भेट व्हावी का? होऊ नये. कधी होऊ नये? अहो कधीच होऊ नये. तसे समाजातही काही माणसं आहेत की त्यांना विंचू म्हणायला हरकत नाही. त्यांचीही संगती आपल्याला कधीच होऊ नये. माझ्या मते एक वेळ विंचू बरा, असे समाजामध्ये काही माणसं आहेत की विंचवापेक्षा ती घातक आहेत. विंचवाच्या फक्त नांगीमध्ये विष सांगितलेलं आहे. तुम्ही बघा, विंचू आपल्या सर्वांगावरून फिरू द्या, फक्त त्याने नांगीवर धरलेली असायला पाहिजे. नांगीवर धरून तो विंचू आपल्या सर्वांगावर फिरला तरी आपल्याला काही होणार नाही. फक्त त्याने ती नांगी खाली मारली का मग मात्र साक्षात्कार झाल्याशिवाय राहणार नाही. पण त्याने वर नांगी धरून कितीही आपल्या सर्वांगावर फिरला तरी आपल्यावर त्याचा काही दुष्परिणाम होऊ शकणार नाही. पण समाजामध्ये अशी काही माणसं आहेत की ती विंचवापेक्षा मी घातक आहे म्हटलं. याचं कारण असं, या दुर्जनाचा, वाईट पुरुषाचा समागम तर द्या सोडून, नुसता वारा जरी लागला, त्यांचा दुरून जरी नुसतं दर्शन झालं तरी ते दर्शनही आपल्या जीवनात फार घातक ठरणार आहे. अजामेळ याचं उदाहरण बघा आपण. अजामेळ सत्शील होता, सदाचरणी होता. तो समिधा आणण्याकरता रानात गेला. येताना तो मोठा मार्ग न धरता, तो तुमचे म्हणता ना काय, तो मधला शॉर्टकट, जवळचा मार्ग असा मधला, त्या मधल्या एका गल्लीने तो शिरला. परंतु दुर्दैवाचा असा प्रकार की गल्ली ती वेगळी होती, जरा वाम मार्गाची होती. एक जार पुरुष एका वेश्येबरोबर काम क्रीडा करत होता, ती अशी ती गल्ली होती. जात असताना अजामेळाला ते पाहण्यात आलं. नुसतं ते दृश्य अजामेळाने पाहिलं. त्या पाहण्याचा दुष्परिणाम अजामेळाच्या जीवनावर असा झाला की तो दुराचरणी बांधला. त्याने अनेक वेश्या आपण जवळ ठेवलेल्या आहेत आपल्या जवळ, आणि तो दुराचरणाकडे प्रवृत्त झालेला आहे. क्षणाचं वाईटाचं दर्शन अजामेळाच्या जीवनाला, अधःपतनाला कारणीभूत आलं. म्हणून वाईटाचा, दुर्जनाचा समागम देखील, नुसता वारा देखील, दर्शन देखील जीवनात हानिकारक आहे. म्हणून वाईटाचा समागम होऊच नये. तुका म्हणे क्षण नको तयाचे दर्शन, नको तयाचे दर्शन, नको तयाचे दर्शन. तुकोबारा म्हणतात, तुका म्हणे क्षण नको तयाचे दर्शन. एक क्षण देखील त्याचं दर्शन नको, स्पर्श तर नकोच नको. मी मगाशी सांगितलं विंचवाच्या नांगीमध्ये विषय, परंतु तुकोबारा म्हणतात, तुका म्हणे विंचाची नांगी तैसा दुर्जन सर्वांगी. दुर्जनाच्या सर्वांगामध्ये विष आहे. म्हणून वाईटाचा समागम होऊच नये. का? त्याचं कारण आहे, आपण जशी संगती करू तसे विचार आपल्या ठिकाणी निर्माण होतात. जसे विचार आपल्या ठिकाणी निर्माण होतात तसा आचार आपल्या जीवनात घडतो, आणि जसं आचरण तशी गती आपल्याला प्राप्त होत असते. म्हणून वाईट गती होऊ नये असं जर असं वाटतं तर वाईट आचरण होऊ नये. वाईट आचरण घडू नये असं जर वाटतं तर वाईट विचार जीवनात येऊ नये, आणि वाईट विचार जीवनात येऊ नये असं वाटतं तर वाईटाचा समागम होऊ नये. चांगल्यांचा समागम की चांगले विचार, की चांगला आचार, की चांगली गती. म्हणून गती ही कृतीवर, कृती ही संगतीवर अवलंबून आहे. विचार या प्रकारे संतांच्या संगतीत चांगले निर्माण होतात की चांगला आचार घडतो. वाईटाच्या संगतीत वाईट विचार निर्माण होतात की वाईट आचार घडतो. संगती ही जीवनाला कशी बाधक ठरते, एक वेगवेगळे स्तर सांगतो मी आपल्याला. एक संस्कृत मध्ये सुंदर सुभाषित आहे.
त्या सुभाषितामध्ये संगतीचा अधम मध्यम उत्तम विचार हा दाखवलेला आहे परिणाम. एक पाण्याचा थेंब त्याने तापलेल्या लोखंडाची संगती केली. काय झालं असेल त्याचं? बाष्पीभवन झालं, तो तिथे संपून गेला, त्याचं नावही शिल्लक राहिलं नाही. त्याच पाण्याच्या थेंबाने कमलपत्राची संगती केली. आता काय झालं? तो मोत्यासारखा चमकू लागला. तोच पाण्याचा थेंब स्वाती नक्षत्रामध्ये शिंपल्यामध्ये पडला. आता काय झालं? त्याचं मोतीच झालं. संतप्तायसी संस्थितस्य पयसो नामापि न ज्ञायते. संतप्तायसी म्हणजे तापलेलं लोखंड, चांगल्या प्रकारचं तापलेलं लोखंड, त्याच्यावर स्थित झालेला पाण्याचा थेंब, त्याचं नावही शिल्लक राहत नाही. आणि मुक्ताकारतया तदेव नलिनी पत्रस्थितम राजते. तोच पाण्याचा थेंब कमलपत्रावर पडला तर मुक्ताकारतया राजते, मोत्यासारखा तो चमचम शोभू लागतो. आणि तोच स्वात्या सागर शुक्ती मध्य पतितम तन मौक्तिकम जायते. तोच स्वाती नक्षत्रामध्ये शिंपल्यामध्ये पडला तर त्याचा मोती होतो. एकूण शेवटी सांगतात प्रायेण अधम मध्यम उत्तम गुणा हा संवासतो जायते. म्हणून बहुत करून अधम मध्यम उत्तम गुण जशी संगती करू तशी आपल्या ठिकाणी निर्माण होत असतात. म्हणून जीवनात वाईटाची संगती झाली का वाईट विचार, मग वाईट आचार जीवनात होत असतो. म्हणून चांगल्यांच्या संगतीत राहावं. चांगल्याने देखील चांगल्यांच्या संगतीत राहावं बरं का. तोही जर वाईटाच्या संगत गेला तर त्याचं वाईट झाल्याशिवाय राहत नाही. तुम्ही बघा व्यवहारामध्ये एक म्हणतो का हो तो आमका आता काय दिसत नाही, तुमच्या बरोबर नेहमी वारीला कीर्तनाला कुठेही असायचा, हो तो आमच्याकडे राहत होता तोपर्यंत, आता तो त्या खालच्या आळीत राहायला गेला. आता तुम्हाला माहित आहे ती खालची आळी कशी आहे. ती वाह्य दुर्व्यसन दुर्वर्तन भलत्याच प्रकारची दुराचरण करणारी त्यांच्या समागमात आता तो आहे. त्यामुळे त्याचं असं सगळं सुटलेलं आहे. आता काल तर मला एक नवीनच कळलं, तो प्यायलाही लागला असं म्हणतात आता. म्हणजे इतकी केस ती वाया गेली का संगती बदलली, विचार बदलले, वागणं बदललं. म्हणून वाईटाच्या संगतीत जाऊ नये, चांगल्यांच्या समागमात राहा. चांगल्यांच्या समागमात जर पायी वारीत ज्ञानोबा पालखी सोहळ्याबरोबर गेला तरच दिंडी धरून चालेल. मोकारांच्या संगतीत गेला ना दिंडीची त्याची पंढरपुरापर्यंत गाठ भेट होणार नाही. तो मैलभर पुढे नाही तर मैलभर मागे राहणार. आणि सापडलाच मध्ये तर चहाच्या स्टॉलवर सापडला. चांगल्यांच्या संगतीत जर गेला आळंदी पंढरपूरला तर कीर्तन ऐकेल, गंगेवर स्नानाला जाईल. वाईटाच्या संगतीत गेला तर क्षेत्रात येऊन तमाशा पाहणारी माणसं आहेत. मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे. म्हणून चांगल्यांच्या समागमात राहावं. चांगल्यांचा समागम निश्चित आपल्याला उपयोगाचा आहे. चांगला वाईटात गेला तर त्याची किती हानी होते. तुकोबारांचा दृष्टांत सांगतो. हिरा आहे हिरा, हिऱ्याची परीक्षा काय? हिरा ठेविता ऐरणी वाचे मारिता जो घणी तोची मोल पावे खरा करणीचा होय चोरा. ऐरणीवर ठेवून वरून घणाने मारला असताना जो फुटत नाही तो हिरा. परंतु असा घनाच्या घावानेही न फुटणारा अभेद्य हिरा, परंतु तुकोबाराव म्हणतात तोही फुटला ना. ढेकणाच्या संगे हिरा गो भंगला, ढेकणाच्या संगे हिरा गो भंगला. संगे नारला साधू तैसा, संगे नारला साधू तैसा, संगे नारला साधू तैसा, संगे नारला साधू तैसा. तुकोबाराव म्हणतात ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला. काय त्या ढेकणामध्ये क्षमता आहे काय कळत नाही. त्याचा नुसता स्पर्श झाला की हिरा दुभंगला जातो. तसे समाजातही काही ढेकणं आहेत बर का. त्यांनी चांगले चांगले हिरे संपवले. ओ विठ्ठल विठ्ठल. समाजातही काही ढेकणं म्हणजे ढेकण म्हणजे काय? ढेकून माहितीये का? ढेकून काय करतो? रक्त शोषण करतो. जो दुसऱ्याचं रक्त शोषण करतो त्याचं नाव ढेकून. तसे समाजातही अशी काही माणसं आहेत की दुसऱ्याचं शोषण करतायत. जे दुसऱ्याचं शोषण करतायत, समाजाचं शोषण करतायत, ती ढेकणाच्या वृत्तीची माणसं समजावी. म्हणून मनुष्याने आपल्या जीवनात दुसऱ्याचं शोषण करू नये, दुसऱ्याचं पोषण करावं. मतकून वृत्ती असू नये. ढेकून हा घातक आहे, तो हिराही घालवतो. तसे समाजातली काय अशी दुर्वर्तने माणसं चांगले चांगले हिरे संपवतात. असो तर चांगल्यांच्या समागमात यावं. तो कसा घडावा समागम? तुकोबाराव म्हणतात एखादी कुठल्या एखाद्या प्रकाराने का होईना तो समागम घडावा.
कुठल्याही प्रकारे हो तो उपयोगाला येणार, वाया जाणार नाही. मी आपल्याला पुढे 2-3 उदाहरणं ठेवतो. आपलं आळंदी कोणत्या तालुक्यात आहे? राजगुरुनगर. या राजगुरुनगरच्या पश्चिमेला एक गाव आहे कडूस. त्या गावात असणारी एक व्यक्ती, तिचं नाव गंगाराम मवाळ. त्या गृहस्थाची म्हैस हरवली. मी कशा करता सांगतो लक्षात घ्या. संतांचा समागम कुठल्याही प्रकाराने का होईना घडला की तो कसा उपयोगाला येतो. म्हैस शोधण्याकरता तो इकडे तिकडे हिंडतो आहे. म्हैस काय सापडत नाही. म्हैस कुठे गेली असेल तो विचार करू लागला. ज्ञानेश्वरीची उवी लक्षात आली. हिरव्या चारी भांबावे पशु. हिरवा चारा जिकडे दिसेल तिकडे पशु जातो, म्हणून हिरवा चारा तिकडे तिकडे तो पाहत चाललाय. भंडाऱ्या डोंगरावर गेला हिरवळीमुळे. तिथे तुकोबाराय भजनाला बसलेले होते. त्या गंगाराम मावळाला सोडलं, कोण ही एक व्यक्ती इथे बसलेली आहे, हिला विचारावं आपण. उगी डोंगरवर हिंडण्यापेक्षा त्या व्यक्तीने जर पाहिले असतील तर सांगतील इकडे गेली इकडे गेली इकडे गेली. म्हणून तो तुकोबाराजवळ आला आणि हात जोडून म्हटला, का हो तुम्हाला एक विचारू का? तुकोबारायांना असं वाटलं, कोण साधक आलाय आपल्याला एकांतामध्ये, काय परमार्थाचं विचारतोय कोणास ठाऊक. तुकोबाराने आपलं भजन सोडलं आणि त्याला म्हणाले, बोल काय म्हणणं आहे, काय विचारायचं विचार. तो म्हणाला, माझी ती आशा शिंगाची म्हैस तुम्ही पाहिली का? तुकोबाराने कपाळाला हात लावला. भल्या गृहस्था, म्हैस पाहिली का तुम्हाला विचारतो? अरे म्हैस पाहण्याकरता का मी डोंगर धरलेला आहे? देहू गावामध्ये काय कमी म्हशी आहेत म्हणून मी डोंगर धरलेला आहे आणि तू इथे म्हैस पाहण्याकरता आला? अरे लक्षात घे, मनुष्य जन्म हा म्हैस पाहण्याकरता नाही, मनुष्य जन्म हा देव पाहण्याकरता आहे. म्हणून तुला प्रयत्न करायचे झाले तर देव पाहण्याकरता कर, म्हैस पाहण्याकरता नको. देव पाहावया तरी वसायास नजरे आसना शिवंत, नजरे आसना शिवंत. देव पाहावया तरी वसायास नजरे आसना शिवंत, नजरे आसना शिवंत. देव पाहण्याकरता कर प्रयत्न, म्हैस पाहण्याकरता करू नको. तो म्हणतो, महाराज तुम्हाला काय कळणार आहे? अहो म्हैस नाही, घरी दुपत नाही, तर काय चाललंय आमच्या घरी वातावरण, तुम्हाला काय सांगावं? काय सांगायचं असेल तर म्हशीबद्दल तुम्ही बोला, बाकीचं काय बोलू नका. तुकोबारा म्हणतात, भल्या ग्रहस्था तू एक लक्षात घे, तुझ्या डोक्यात नाही बसत माझं. नाही नाही, मला म्हशीबद्दल सांगा, तुम्हाला काय सांगायचं असेल. तुकोबारा म्हणतात, ठीक आहे, काय हरकत नाही, तुला म्हैसच पाहिजे ना, जा घरी जा, तू कुठंच पाहू नको, घरी गोठ्यामध्ये तुझ्या म्हैस बांधलेली, जा. त्याने विचार केला, कोण ही व्यक्ती मोठ्या आत्मविश्वासाने सांगते, जाऊन पाहूया. तो आला, पाहतो तो गोठ्यात खरोखरच म्हैस. घरातल्या लोकांना विचारला लागला, का कुठे सापडली, कोणाला सापडली, केव्हा सापडली, कशी काय सापडली. सगळे म्हणतात, कुठे अजून सापडली, आपल्याला अजून म्हैस काय सापडली नाही. म्हणतात, हे काय, चला गोठ्यात बघा आहे की नाही म्हैस. पाहतो तो म्हैस. तेव्हा तो गंगाराम मावळ विचार करू लागला, कोणती एक व्यक्ती काय आत्मविश्वासाने आपल्याला बोलली, इतरत्र कुठंच जाऊ नको, जा तुझ्या घरी गोठ्यामध्ये म्हैस आहे, जा म्हैस मिळेल. मग ज्यांच्या सांगण्याने आपल्याला म्हैस इथे मिळाली त्यांनी दुसरा एक धक्का जोराचा दिला होता आपल्याला तिथे, की मनुष्य जन्म हा म्हैस पाहण्याकरता नाही, मनुष्य जन्म हा देव पाहण्याकरता आहे. तुला प्रयत्न करायचे झाले तर देव पाहण्याकरता कर. मग ज्यांच्या सांगण्याने म्हैस सापडली त्यांचंच जर मार्गदर्शन आपण घेतलं तर आपल्याला देव का सापडणार नाही. म्हणून तो आला, परत नतमस्तक झाला. तुकोबारानं हात उडून म्हणला, आता मला देव पाहायचा आहे, देव पाहण्याकरता मला मार्ग सांगा. तुकोबारांनी त्याला आपल्या जवळ घेतलेला आहे. आपला टाळकरी तो झालेला आहे. 14 टाळकऱ्यापैकी गंगाराम मावळ हा एक टाळकरी. त्याने अभंग लिखाणाचं काम केलेलं आहे. तुकोबारांचा तो लेखक बनलेला आहे. मोठ्या एक विशेष योग्यतेला ते प्राप्त झालेले आहेत. मला एक सांगा, गंगाराम मावळाचं जे कल्याण झालं, त्याचा जो उद्धार झाला, त्याला जो तुकोबारांचा समागम घडला, हा कसा घडला? म्हैस पाहण्याच्या निमित्ताने. परंतु तो वाया गेला नाही, त्याच्या उपयोग आला ना. म्हणून कसाही घडो संतांचा समागम तो उपयोगाला येणार, वाया जाणार नाही. दुसरं उदाहरण सांगतो आपल्याला. गजेंद्र हा पाणी पिण्याकरता सरोवरावर गेला. सरोवरात नक्र होता, त्याने पाय खेचला. 1000 वर्ष तुंबळ युद्ध चाललं होतं. गजेंद्राने आपतेष्टांचा धावा केला. सर्व धावून आले, सोडण्याचा प्रयत्न करताय, सुटका होईना. शेवटी ते सर्वजण सोडून गेले. कुठे याच्या नादी लागता, पिकलं पान गळून जाणारे, चला आपलं सगळे सोडून गेले. गजेंद्र तो पशु आपते मोकलेला. तेव्हा गजेंद्र विचार करू लागला, सगळे मला सोडून जात आहेत,
मग माझं कोणी नेमकं आहे की नाही? मी ज्यांना माझं म्हणत होतो ते सगळे मला सोडून गेलेत. मग माझं कोणी आहे की नाही? तो विचार करू लागला आणि एक लक्षात आलं, ज्याने या सर्व विश्वाला निर्माण केलेलं आहे त्यात त्याने मलाही निर्माण केलेलं आहे. म्हणून विश्वाचा निर्माता जो आहे तो माझ्या बाबतीत लक्ष घातल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आपण त्याच्याशी कनेक्शन जोडावं, तिकडे संपर्क साधावा. म्हणून त्या सरोवरातलं एक कमळ तोडलं आणि तो फेकून म्हणतोय, कोण होईल तो ब्रह्मांड चाळक, आपणची हाक देईल हाके. या प्रकारे त्याने धावा केलेला आहे. भगवान धावून आले, गजेंद्राचा उद्धार केला. माझा मुद्दा पुढा आहे. गजेंद्राचा उद्धार केल्यानंतर नक्र देवाला म्हणला, देवा माझी सोय काय? भगवान म्हणतात, तुझी सोय नरक. तो नक्र ना, नरक. का का बरं देवा? तू माझ्या भक्ताला छळलं, 1000 वर्ष तू पीडा दिलेली आहे म्हणून तुला नरक. तर गजेंद्राचा उद्धार का? तो माझा भक्त. ठीक आहे देवा, काय हरकत नाही. नकराने काय युक्तिवाद मांडला लक्षात घ्या, वकिली पॉइंट काय मांडला. नकर म्हणला, देवा गजेंद्र जर तुझा भक्त आहे तर तुझ्या भक्ताचे पाय मी 1000 वर्ष धरले, मग भक्ताचे पाय धरणाऱ्याला तू नरकाला लावतो का सांग? जर भक्ताचे पाय धरणाऱ्याला तू नरकाला लावत असेल तर मी आज रातोरात लोकसत्ता, सकाळ, केसरी, सामना, लोकमत या सर्वांना रातोरात फोन करून सांगतो की मुखपृष्ठावर पहिले आमची ठळक अक्षरात बातमी द्या की कोणीही देवाचे पाय धरू नका, त्या संतांचे पाय धरू नका. जो संतांचे पाय धरतो देव त्याला नरकाला पाठवतो. माझा अनुभव इथे नक्र, अशी मी बातमी देतो. देव म्हणू लागले, नकरा बाबा तुझाही मी उद्धार करतो, पण असा निवडणुकीच्या तोंडावर माझा अपप्रचार तू करू नको. भगवंताने नकराचाही उद्धार केला. माझा मुद्दा इथे आहे. नकराने जे गजेंद्राचे पाय धरले होते ते भावनेने धरले होते का? नाही, ते वैराने धरलेले होते. परंतु वैराने धरलेले पाय तेवढासा घडलेला तसा समागम नकराच्या उपयोगाला आला. भगवंतांनी त्याचा उद्धार केला. म्हणून तुकोबारा म्हणतात, संत समागम एखादी परी. कुठल्या एखाद्या प्रकाराने होईना तो संतांचा समागम घडावा. मला या बाबतीत ज्ञानेश्वरीतलं 9व्या अध्यायातलं एक उदाहरण घ्यावंसं वाटतं. भगवंताने असं म्हटलेले, अर्जुना माझ्याकडे कशाही प्रकारे येऊ, त्याला माझी प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. आगामी एकुलानीचे खागे मज येवोये भलतेने मार्गे, भक्ती का विषय विरागे अथवा वैरे. कसाही जरी आला तरी त्याला माझी प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. गोपिका कामनेने आल्या, शिशुपालाधिक वैराने आले, कोणी द्वेषाने आलं, कोणी भक्तीने आलं, कोणी वैराग्याने आलेलं आहे. म्हणून या प्रकारे माझ्याकडे कशाही प्रकारे आले तरी त्याला माझी प्राप्ती होते. हा विषय सांगत असताना माऊलीने एक दृष्टांत घेतलेला, तो मला घ्यावासा वाटतो. माऊली म्हणतायत बघा, एक लोखंडाची कुऱ्हाड, त्या कुऱ्हाडीने असा विचार केला की ही जी परीस नावाची वस्तू आहे ही आपल्या जातीला घातक, हिचा स्पर्श झाला की आपली जात संपते. लोखंड लोखंड म्हणून राहत नाही. म्हणून आपली जात जर शिल्लक ठेवायची असेल तर याला एकच मार्ग आहे, काय? याचं वाटोळं करणं. कोणाचं? परीसाचं. हा परीस संपवल्याशिवाय आपली जात म्हणून राहू शकणार नाही. म्हणून कुऱ्हाडीने निर्णय घेतला आणि ती त्या परिसाला फोडायला गेली. मला एक सांगा, काय झालं असेल त्या कुऱ्हाडीचं? सोनच झालं. परेश म्हणतो, तू मला फोडायला जरी आली तरी माझा स्पर्श होताच मी तुझं सोनं केल्याशिवाय राहणार नाही. अगावरी फोडावयाची लागी, लोह मिळो का परिसाचे अंगी, काजे मिळते प्रसंगी सोनीची. तस संतांचा समागम कसाही जरी घडला तरी तो निश्चित आपल्या उपयोगाला कसा येतो याचं एक महत्वाचं मार्मिक शेवटचं उदाहरण मी आपल्याला सांगतो. नारद आपल्या स्वानंदाने विचरण करत करत अरण्यातून चालले होते. एका अरण्यामध्ये एक ग्रहस्थ असा कुऱ्हाड घेऊन धावला. कोण तो? वाल्ह्या कोळे. मला सांगा, तो नारदाकडे धावला म्हणजे हार घालण्याकरता का? नाही. कुऱ्हाड घेऊन धावला, क्या जेब में निकालो नहीं तो मरने को तैयार हो जाए.
नारद म्हणतायत ठीक आहे, घे. गळ्यातला तंबोरा काढला आणि दिला की कर भजन. वाल्या म्हणतो हे नाही, रोकड कॅश. नारद म्हणतात अरे हेच रोकड धन आहे, राम नामाचं धन लूट, तुला किती लुटायचं असेल तितकं, हेच आपल्या बरोबर येणार आहे. इतर कोणतंही धन आपल्या बरोबर येऊ शकत नाही, लूट राम नामाचं धन. तो वाल्या काय म्हणतो माहितीये का, मी काय तुला कीर्तनाचं निमंत्रण दिलं नाही, मला हे सांगण्याच्या भानगडी पडायचं नाही, काय असेल ते काढ रोकड कॅश आणि रस्ता धर. नारद म्हटले मी रस्ताच धरणार आहे, पण तुला रस्त्याला लावल्यानंतर तू वाम मार्गाने चाललेला आहेस, अयोग्य मार्गाने चाललेला आहे. अरे लुटमार करणं हा योग्य रस्ता नाही, कोणाची हत्या करणं हा योग्य रस्ता नाही, तू या वाम मार्गाने जातो आहेस. वाल्या किती हे पाप करतोय विचार कर, आजपर्यंत थोडं पाप केलंय. आपल्याला सर्व विषय माहिती, मला जास्त सांगण्याचं काही कारण नाही. वाल्या विचारायला गेला, कोणीच सहभागी होत नाही असं पाहून धावत आला, नतमस्तक झाला आणि नारदाला म्हणला मला मार्ग सांगा, पर्वतप्राय माझं पाप आहे, मी काय करू. त्यावेळेला नारद सांगतायत वाल्या किती असू दे पाप, राम नाम चिंतन कर, तुझं पाप राहणार नाही. माझा मुद्दा इथं आहे, ते राम त्याला म्हणता येत नव्हतं, तो मरा मरा म्हणायला लागला. परंतु मरा मरा असं म्हणताना नारद म्हणता हरकत नाही, तसं म्हण, मारा मारा येही मंतर उनके अंतर भेदा, वाला था तो वाल्मिक हुआ जब भेटी भई नारदा. वाल्ह्याचा वाल्मिक ऋषी झाला. माझा मुद्दा इथं आहे, वाल्ह्या काय नारदाला हार घालायला गेला होता का? नाही, मारायला धावलेला होता. परंतु वाल्ह्याचा वाल्मिक ऋषी बनला. म्हणजे संतांचा समागम कसाही जरी घडला तरी तो आपल्या उपयोगाला येतो, वाया जात नाही. म्हणून तुकोबरा म्हणता संत समागम एखादी परी, कुठल्याही एखाद्या प्रकाराने का होईना तो संतांचा समागम व्हावाच. पण का हो तुकोबरा व्हावाच असं तुम्ही म्हणता, पण व्हायला तर पाहिजे ना. हो व्हायला तर पाहिजे, आणि नाही झाला आणि मेलो, मग मेलो तर मेलो, इच्छा तर शिल्लक राहू द्या. इच्छा तशी जर शिल्लक राहिली संतांचा समागम व्हावा अशी, जरी मृत्यू आला तरी पुढचा जन्म जो प्राप्त होईल त्यात आपल्याला संतांचा समागम होईल. कारण जशी इच्छा करून मृत्यू येईल तशी पुढे ती इच्छा पूर्ण होत असते. आपण पुढे माणसाचा जन्म मिळेल कशावरून? तुकोबरा म्हणतात नका माणसाचा मिळेना, कुत्र्याचा जरी जन्म मिळाला तरी हरकत नाही, तोही समागम वाया जाणार नाही. म्हणून तुकोबारा म्हणतात अरे बाबा त्याच्या दरवाजात कुत्रा होऊन राहावं तरी काही हरकत नाही, व्हावे त्याचे द्वारी श्वानया, व्हावे त्याचे द्वारी श्वानया, व्हावे त्याचे द्वारी श्वानया, व्हावे त्याचे द्वारी. त्याचे द्वारी श्वान याती व्हावे. तुकोबारा म्हणतात त्याच्या दरवाजात कुत्रा होऊन राहावं, हरकत नाही, तो समागम उपयोगाला येणार, वाया जाणार नाही. कुत्र्याच्याही जन्मात हो, कुत्र्याच्याही जन्मामध्ये कोणाला उपयोग झाला का असं उदाहरण द्या. उदाहरण आपल्या पुढे ठेवतो. धर्मराजाजवळ एक कुत्रा होता. ज्या वेळेला धर्मराज हे पांडव सर्व महापंथांना निघाले, शेवटच्या काळात महापंथाने चालले असताना रस्त्यात द्रौपदी मरून पडली. धर्मराज विचार करतायत द्रौपदी मरून पडली, काय कारण? या देहाने ती स्वर्गाला काय येऊ शकत नाही, तिच्यातला कोणता दोष? लक्षात आलं, चला पुढे. सहदेव मरून पडला, का पडला? याच्यात कोणता दोष? चला पुढे. नकुल, चला पुढे. अर्जुन पडला, कोणता दोष? भीम पडला, कोणता दोष? धर्मराजांनी लक्षात घेतले, चाललेत पुढे. सगळे मरून पडले बाकीचे, पण कुत्रा मात्र बरोबर धर्मराजांच्या. पुढे गेल्यानंतर स्वर्गातून विमान उतरले, पार्षद बाहेर पडले आणि धर्मराजाला म्हणतात आपल्या करता विमान आहे, चला बसा. त्यावेळेला धर्मराज म्हणतात माझे बंधू मागे मरून पडलेले आहेत. तेव्हा ते पार्षद म्हणून लागले ज्या क्षणी ते इथे मरून पडले त्याच क्षणी ते तिथे पोहोचलेले आहेत, आणि ते जिथे पोहोचले तिथेच तुम्हाला न्यायचं आहे, तेव्हा तुम्ही या विमानामध्ये बसा आणि चला. धर्मराज म्हणतात मग ठीक आहे, का हरकत नाही, तिथेच जर मला नेलं जाते हरकत नाही. त्या विमानामध्ये शिरायला लागले, कुत्रा बरोबर कुत्र्याला घेऊन चढायला लागले. ते पार्षद म्हणू लागले कुत्र्याला नाही, फक्त तुम्ही चला, कुत्र्याला घेता येणार नाही.
धर्मराज म्हणतात कुत्र्याला घेता येणार नाही घेता येणार तर मग जाऊ द्या तुमचं रिटर्न, आम्हाला काय गरज नाही, आम्ही यामध्ये येऊ शकत नाही, जाऊ द्या तुमचं. त्यावेळेस ते पार्षद म्हणाले धर्मराज खरोखर तुम्ही धर्म सांभाळला, नावाप्रमाणे तुमचं जीवनात आचरण आहे, का हरकत नाही, तुमच्या करता नियम शिथिल कुत्र्यालाही घेऊन जाऊ. धर्मराजाबरोबर कुत्र्यालाही ती गती मिळाली. म्हणजे धर्मराजाचा घडलेला समागम त्या कुत्र्याला उपयोगाला आला, तो वाया गेला नाही, निश्चित त्याला धर्मराजाबरोबर ती गती मिळालेली आहे. म्हणजे याचा अर्थ असा, चांगल्यांच्या समागमात कुत्रा होऊन जरी आपण राहिलो तरी वाया जाणार नाही, तो निश्चित उपयोगाला येणार. व्हावे त्याचे द्वारी श्वान याते. विठ्ठल म्हणून तुकोबाराय सांगतात, संत समागम एखादे परी व्हावे त्यांचे द्वारे श्वान याती. कुठल्याही एखाद्या प्रकाराने का होईना संतांचा समागम व्हावाच, तो वाया जाणार नाही, उपयोगाला येणार. परंतु कोणी म्हणेल का हो तुकोबाराय, संतांचा समागम घडेल परंतु जीवनात काही साधना तर घडली पाहिजे ना. साधना जर घडणार नाही तर नुसता सत्समागम होऊन काय, साधना घडण्यात महत्व आहे. साधना घडल्यानंतर साध्याची प्राप्ती होत असते. मग संतांच्या समागमात काय साधना घडणार का? तुकोबारा म्हणतात निश्चितच संतांचा समागम झाला की तिथे सहज साधना घडेल. तिथे सहज कोणती साधना घडेल, तेथे काय घडेल हे तुकोबारा अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात. तेथे राम नाम होईल श्रवण, तेथे राम नाम होईल, तेथे राम नाम होईल श्रवण, तेथे राम नाम होईल श्रवण. घडेल भोजन, घडेल भोजन उचिष्टाचे, उचिष्टाचे, तेथे राम नाम होईल श्रवण, तेथे राम नाम होईल श्रवण. संतांचा समागम घडल्यानंतर तिथे काय घडेल हे तुकोबारा अभंगाच्या दुसऱ्या चरणात स्पष्ट करतात. तेथे रामनाम होईल श्रवण, घडेल भोजन उच्छिष्टाचे. त्या ठिकाणी रामनामाचं श्रवण होईल, म्हणजे तुमच्या कानावर रामनाम येईल. म्हणजे ही सहज साधना तुमच्याकडून घडली जाईल. भले तुमच्या मनात असो अगर नसो, समागम घडला की ही साधना तिथे घडणार, कानावर रामनाम तुमच्या येईल. कारण संत नित्य नाम चिंतन करत असतात. दिनरजनी हाच धंदा गोविंदाचे पवाडे, नेणे अनेक काही धंदा नित्य ध्यातसे गोविंदा. 8ही प्रहर 12 मास निरंतर नित्य ते नामचिंतन करत असतात. म्हणून त्यांचं नित्य नामचिंतन जर चालू असतं, त्यांचा समागम जर आपल्याला घडला तर मग सांगा आपल्या नामावर कानावर नाम येईल की नाही? कानावर नाम आलं की ती सहज साधना घडली. मुखाने जरी तुम्ही नाम घेतलं नाही तरी कानावर नाम आल्याशिवाय राहणार नाही. कानावर नामाला साधना झाली.
आपण मुखाने नाम घ्यायला पाहिजे ना. मुखाने नाम घेतल्यानंतर जी साधना होईल ती मौखिक साधना होईल, ती वाचिक साधना होईल. म्हणजे मुखाने नाम घेण्यातून ती वाचिक साधना झाली. आणि कानाने नाम ऐकलं की ती श्रवणातून घडलेली साधना झाली. म्हणून श्रवणातून घडलेली साधना तीही साधनाच होणार. कारण मुखाने नाम घेण्यामध्ये नामाचा मुखाशी संबंध आला आणि कानाने नाम ऐकण्यामध्ये नामाचा कानाशी संबंध आला. कुठल्या तरी अवयवाशी संबंध आला, साधना ती घडली. म्हणून तुकोबारा म्हणतात त्यांच्या समागमात आल्यानंतर तिथे रामनामाचं श्रवण होईल आणि ते श्रवण झालेलं रामनाम निश्चित उपयोगाला येईल. निश्चित उपयोगाला कसं येतं याच्याकरता आपल्याला एक उदाहरण सांगतो. बंगालमध्ये एक गौरांग महाप्रभू नावाचे थोर साधू होऊन गेले. त्या गौरांग महाप्रभूंच्या जीवनात पहिल्यांदा ज्ञान मार्ग होता, परंतु नंतर ज्ञान मार्ग त्यांना वृक्ष वाटू लागला आणि ते भक्ती मार्गाकडे वळले आणि ज्ञानोत्तर प्रेम भक्तीचा आस्वाद ते घेत असायचे. बोल हरी बोल हरी 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 बोल, नित्य राम नाम चिंतन, हरे राम 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 हरे हरे, या प्रकारे त्यांचं नामचिंतन चालत असायचं. अनेक जण त्या नामचिंतनात सहभागी होत असायचे. याच समागमामध्ये एक मुस्लिम देखील नामधारक बनला गेला. तो गौरांग महाप्रभूंच्या समागमात आलेला आहे. गौरांग महाप्रभूंनी त्याचं यवन हरिदास म्हणून नाव ठेवलं. एक दुसरे हरिदास होते म्हणून यांचं नाव यवन हरिदास म्हणून ठेवलं. त्या नित्यनाम चिंतन करतायत. काही मुस्लिम लोकांना हे खटकलं. त्यांनी त्यांच्या काजीकडे ही तक्रार केली की आपला एक मुस्लिम हिंदूंच्या देवाचं नाव घेतो आहे, तेव्हा तुम्ही त्याचा बंदोबस्त करा. तो काजी भलता विचित्र होता, भलता कडवा होता. तो त्याने काय केलं, 8-10 असे दुष्ट लोक तयार केले. त्यांच्याजवळ वेताच्या काठ्या दिल्या आणि सांगितलं की जा त्याला मारा, जा. ते दुष्ट लोक काठ्या घेऊन आले. दुष्ट प्रवृत्तीची माणसं काय करतील हे सांगता येत नाही. या प्रकारे ते दुष्ट काठ्या घेऊन आलेले आहेत आणि त्यांनी प्रहार सुरू केला. हे बंद कर, तू कोण आहेस आणि हे करतो काय. वास्तविक एक लक्षात घ्या, देव हा इथून तिथून एक आहे. धर्म वेगवेगळे असतील, देवाकडे जाण्याचे मार्ग वेगवेगळे असतील, मार्ग वेगवेगळे असले तरी देव मात्र अनेक नाही, देव एकच आहे. म्हणून या दृष्टीने मुस्लिम त्याला अल्लाह म्हणत असतील, हिंदू त्याला राम म्हणत असतील, परंतु देव हा आहेच आहे या दृष्टीने. परंतु काही कडवे असतात, त्यांना ते पसंत होत नाही. ते म्हणाले हे घ्यायचं नाही, नाम घ्यायचं नाही, आपण म्हणायचं नाही. तो म्हणाला मला ही सवय लागली, याची मला गोडी लागलेली आहे. आणि एक लक्षात घ्या, नाम हे सामान्य नाही. नामाची गोडी म्हणजे अमृताची गोडी म्हटलेलं आहे. नामामृत गोडी वैष्णवाला आधली, नव्हे नव्हे अमृतापेक्षा नाम हे गोड आहे. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, जिव्हे गोड 3 अक्षराचा रस अमृतदयास फिके पिढे. याची गोडी मला लागलेले, हे सुटणार नाही. ते म्हणाले मग आम्ही तुला मारणार, हरकत नाही. ते वेताच्या काठ्याने मारताय. हा मूर्छित होऊन पडला हो. ते म्हणाले आता काय करायचं, हा मूर्छित झालेला आहे. म्हणे पाहू हा मरतोय का जगतो. थोड्या वेळाने पुन्हा शुद्धीवर आला. त्यावेळेला म्हणाले का रे अजून मरत नाहीस काय, बोल काय इच्छा आहे तुझी. म्हणे माझी एक इच्छा आहे, तुम्ही सर्वांनी माझ्या बरोबर एकदा हरी म्हणा. हरी बोल म्हणा, हरी म्हणा. ते म्हणाले हा तर मूर्ख बिघडला आणि आपल्याला बिघडायला पाहतो आहे. अरे याला ठेवू नका, झोडा, मारा. ते दुष्ट पुन्हा मारतायत. मूर्छित होऊन पडलेला आहे. म्हणे आता याच्या मृत्यूची कुठपर्यंत वाट पाहता, जाऊ द्या, याला उचला, द्या गंगेमध्ये टाकून. त्या दुष्टांनी उचललं त्याला आणि मूर्छित अवस्थेमध्येच गंगेच्या प्रवाहात टाकून दिलं. वाहत खाली गेले. एका कोळ्याने जाळं पसरलेलं होतं, त्या जाळ्यामध्ये ते अडकलेले आहेत. त्या कोळ्याने जाळं ओढलं, मोठा मासा सापडला असं समजून पाहत होतं हे निघाले. उपचार केले. एक लक्षात घ्या,
देव ज्याला वाचवतो त्याला कोणी मारू शकत नाही. जाको राखे साईया मार सके ना कोण, बाण न बाका कर सके जो जग बैरी होय. सर्व जग जरी त्याचं वैरी झालं तरी त्याचा केस कोणी वाकडा करू शकत नाही. तुकोबारा म्हणतात की नाही, देव राखे तया मारील कोण, देव ज्याचं रक्षण करणार त्याला कोण मारेल. उपचार झाले, तो शुद्धीवर आला, पुन्हा आपल्या आश्रमामध्ये गेलेला आहे, नामचिंतन चाललेलं आहे. या लोकांनी जाऊन सांगितलंच होतं, आम्ही संपवलं त्याला. तो काजी म्हणला, अरे कसलं संपवलं, आत्ता ताजा वृत्तांत माझ्या कानावर आलेला आहे. तो आलेला आहे पुन्हा आश्रमात, त्याचं चाललेलं आहे, कसला तुम्ही मारला. त्या काजीने विचार केला, याला दुसरा प्रयोग केला पाहिजे. दुष्ट प्रवृत्तीची माणसं काय काय प्रयोग करतील हे सांगता येत नाही. त्या दुष्टाने काजीने असा विचार केला, एक विरांगना नावाच्या वेश्येला बोलवलं आणि तिला सांगितलं की जा तू त्याला भ्रष्ट कर. ती विरांगना वेश्या आलेली आहे, हावभाव करते आहे, मोहित करण्याचा प्रयत्न करते आहे. हे यवन हरिदास पाहतायत, हे कोण बाई आली, का आपल्या पुढे हावभाव करते आहे, काय म्हणणं, काय विचारावं, काय आपली अपेक्षा काय. म्हणे माझी इच्छा पूर्ण करणार. बोला म्हणे काय इच्छा आहे. म्हणे माझी काम वासना पूर्ण करा. त्यावेळेला ते यवन हरिदास म्हणू लागले, ठीक आहे. अंतःकरणात विचार केला, भले ही कोणत्याही वासनेने आपल्या जवळ जरी आली तर याच्यात परिवर्तन घडवणं हे आपलं कर्तव्य आहे. म्हणून यवन हरिदासजींनी विचार केला आणि म्हटले, ठीक आहे, थांब जरा माझा नित्यनेम होऊ दे. ती बसलेली आहे, यांचं चाललेलं आहे नित्यनेम म्हणजे काय, नामचिंतन. नित्यनेम हाच त्यांचा, आम्हा नामाचे चिंतन रामकृष्ण नारायण चाललेलं आहे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. या प्रकारे नामचिंतन ते करतायत. या विरांगना वेश्येच्या कानावर ते नाम जात आहे. 15 मिनिट झाले, ती विचार करू लागली यांचं संपायचं कधी, चला आपण जाऊ, उद्या उशिरा येऊ. ती दुसऱ्या दिवशी उशिरा आली. ती म्हणते, काल तुम्ही मला कबूल केलं होतं. हो म्हणे, थांब जरा माझा नित्यनेम होऊ दे. तिला वाटलं आज थोडाच राहिला असेल. ती थांबली. 10-15 मिनिट झाले, शेवटी ती म्हणाली, आजही जरा आपण लवकरच आलो, उद्या जरा उशिरा येऊ. तिसऱ्या दिवशी ती उशिरा आली. ती म्हणते, माझी इच्छा पूर्ण करा, तुम्ही आश्वासन दिलेलं आहे. म्हणे माझा नित्यनेम होऊ दे. आता त्यांचा नित्यनेम म्हणजे नित्यच नेम नव्ह, तो काय आपला नेम आहे का. आपला नित्यनेम म्हणजे अनित्य नेम, तो नित्यनेम. त्यांचा नित्यनेम म्हणजे नित्यच. आपल्या नित्यनेमाविषयी बोलूच नका. आपला नेम म्हणजे बशीवर कप आदळला की नित्यनेम गुंढाळा. त्यांचा नित्यनेम तो नित्यच, त्याला खंडनाच नाही. त्यामुळे 3 दिवस तिच्या कानावर ते नामचिंतन आलेलं आहे. त्या 3 दिवसाच्या नामचिंतनाच्या श्रवणामध्ये तिच्या अंतःकरणाला भगवंताने असा धक्का दिला, चेतना दिली, प्रेरणा दिली. अगं विरांगणे, तू काय करायला इथे आलेली आहेस. आजपर्यंतचं आयुष्य वाम मार्गामध्ये घातलं, किती पाप आजपर्यंत जीवनात साचवलं, आणि आता या संत पुरुषापर्यंत तू येऊन पोहोचलीस काय. धिक्कार असो तुझ्या जीवनाला. तुला अजून किती अधोगतीला जायचं आहे. जरा जीवनात विचार कर, हे पाप सोडून दे, या संत पुरुषाला तू शरण जा. तवसा यह झाला हृदय निवासी, बुद्धी दिली ऐसी नाश नाही. साष्टांग प्रणाम केलेला आहे, पाय धरलेले आहे. मला मार्ग सांगा. आयुष्यभर मी पापच पाप केलेला आहे आणि आपल्यापर्यंतही या पाप करण्याकरताच आले होते. मला मार्ग सांगा, मी जीवनात काय करू. तेव्हा हरिदास म्हणू लागले, काही वाईट वाटू देऊ नको. एक आता जीवनात विचार कर, गेलेलं आयुष्य कसं गेलं ते जाऊ दे. उरलेलं आयुष्य मात्र आता या अनुतापाने, पश्चातापाने तू या नामचिंतनाकडे लाव. गेलेल्या आयुष्याचा विचार करू नये, कारण ते गेलेलं आहे. त्याच्यात आपण बदल घडू शकत नाही. उरलेल्या आयुष्यामध्ये आपण क्रांती करू शकतो. म्हणून आजपर्यंत कोणाचं पिण्यात, कोणाचं खाण्यात, काही करण्यात गेलेलं असेल आयुष्य, जाऊ द्या. आज दुरुस्त व्हा, अनुताप निर्माण होऊ द्या, पश्चाताप होऊ द्या की गेलेलं आयुष्य वाया गेलं. आता उरलेलं आयुष्य आपल्याला चांगल्या कार्यामध्ये घालवायचं. यवन हरिदास म्हणतायत, उरलेल्या आयुष्यात तू क्रांती कर.
आणि काय करू? नामचिंतन कर. कलियुगामध्ये नामचिंतन हेच प्रभावी साधन आहे. त्यांनी आपली माळा दिली आणि सांगितलं की याच आश्रमात तू राहा, तुझ्याकडून नामचिंतन नित्य होत राहील, तुला विसर पडणार नाही. त्या आश्रमामध्ये तिला ठेवलेलं आहे आणि ते यवन हरिदास अन्यत्र निघून गेलेले आहे. ती विरांगना नावाची वेश्या, परंतु पुढे महान साध्वी बनली. तिने अनेकांना भक्ती मार्गाला लावलं. तिचं तर कल्याण झालंच झालं, तिच्या समागमात अन्यांचंही कल्याण झालेलं आहे. मला एक सांगा, तिला जो समागम घडला हा कसा घडला? काम वासनेने, दुष्ट वासनेने घडलेला आहे. परंतु तो तसाही घडलेला समागम तिच्या उपयोगाला वाया गेला नाही. ती महान साध्वी म्हणली. म्हणून तुकोबरा म्हणतात, संतांच्या समागमात या तर खरं, त्या ठिकाणी तुमच्या कानावर नाम येईल. कानावर आलेलं नाम निश्चित तुमच्या उपयोगाला येईल. तेथे रामनाम होईल श्रवण. जरी तुमची इच्छा नसली नाम घ्यायची तरी कानावर नाम येईल आणि कानावर नाम आलेलं सहज तुमचा लाभ प्राप्त करून देणारं ते ठरेल.